बॉस मराठी सीझन 6 येतोय आणि त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहे. त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की यावेळीच्या बिग बॉस मध्ये काय चेंज असणार आहे याच्यावरती अनालिसिस पूर्ण व्हिडिओ असणार आहे. 100% पूर्ण बघा आणि कमेंट मध्ये तुमचं प्रेम द्यायला विसरू नका. सगळ्यात पहिला तर बिग बॉस मराठी 5 जो आहे तो पूर्णपणे हिट शो होता. तो हिट अजून झाला असता पण का थांबला तर हिंदी बिग बॉस येणार होता आणि त्यामुळं मराठी बिग बॉस 90 दिवसाचा 60 दिवसावरती बंद करायला लागला. 100% हिंदी बिग बॉसला टीआरपी ऑलरेडी कमी येत होती आणि या मराठी बिग बॉसमुळे आणि जरा कमी येईल म्हणून मराठी बिग बॉस हा 60 दिवसामध्ये 17 दिवसामध्ये बंद करण्यात आला. पण हे ऑडियन्सच्या डोक्यामध्ये राग होताच, पण त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही झाली की 2025 मध्ये मराठी बिग बॉस आलाच नाही. हो, आता जो बिग बॉस येतोय तो 2026 मध्ये होतोय. लास्ट टाइमचा जो बिग बॉस होता तो 2024 मध्ये आला होता. 2025 मध्ये बिग बॉसच नाहीये. त्यामुळे एक वर्ष लोकांनी गॅप टाकला, एक वर्ष लोकांनी वाट बघितले. तोच भाऊचा धक्का, तोच रितेश देशमुखचा स्वॅग आणि तोच मराठी बिग बॉसचा मराठी बाणा हे लोकांनी मिस केला आणि आता फायनली बिग बॉस सीझन 6 येतोय. त्याच्यामध्ये कोण कोण असणार आहे त्याच्यापेक्षा एक मोठी अनाउन्समेंट किंवा मोठी गोष्ट ही आहे की 11 तारखेला तुम्हाला माहिती आहे बिग बॉस सुरू होणार आहे. 8 वाजता यावेळी रोज रात्री बिग बॉस लागणार आहे. जिओ हॉटस्टारवर असेल किंवा तुमच्या घरातल्या कलर्स टीव्हीवरती खटका मारल्यानंतर दिसणार असेल. हे सगळं असणार आहे. आता युवा थीम वर थीम हेवन अँड हेल. हेवन अँड हेल ह्या नावाची एक थीम आहे, म्हणजे स्वर्ग आणि नरक. ऑब्व्हियसली याच्यामध्ये दोन प्रकारचे दोन ग्रुप असणार आहेत. यावेळी जरासं वेगळं असेल कारण कायम काय असायचं की एक माणूस जर एका ग्रुपमध्ये आहे तर तो 100% जर त्याला काही वाईट वाटलं जर भांडण झालं तर तो दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचा. पण आता ग्रुप म्हणण्यापेक्षा दोन वेगवेगळे कंपार्टमेंटच असणार आहेत की जर काही लोकांनी टास्क जिंकला तर त्यांना हेवन मध्ये राहायला मिळेल, म्हणजे एसी रूम म्हणा किंवा चांगली रूम म्हणा. आणि त्याच ठिकाणी जर एखाद्या ग्रुपनी किंवा एखाद्याने टास्क हारला तर त्यांना हेलमध्ये राहावं लागेल, म्हणजे नरकात राहण्यासारखा फिलिंग त्यांना येईल. अगं बाई किती वाईट, किती राग, अगं बाई त्रास व्हायला, अशा टाईपचं. म्हणजे असं होणार नाही पण तरी पण अशा टाईपचं घाण किंवा अशा टाईपचं एक वाईट ठिकाणी राहायला त्यांना लागेल, जेणेकरून प्रत्येकाला जिंकायचं असेल, प्रत्येकाला हेवनमध्ये प्रत्येकाला स्वर्गात का जावं लागेल, ठीक आहे, स्वर्गासारख्या ठिकाणी राहावं लागेल असं त्यांना आवडत असेल. त्यामुळे हेवन अँड हेल नावाची ही जी कन्सेप्ट आहे ही काय गुण उधळत्या हे बघायला आवडेल. 100% रितेश देशमुख त्याच स्वॅग मध्ये एक ट्रेलर आउट केलेत. त्या ट्रेलरमध्ये दिसतंय की भाऊचा धक्का. त्या भाऊच्या धक्क्यावरनं मला आठवलं की यावेळी पण निक्की आंबोळी सारखी, जान्हवी किल्लेकर सारखी, छोटा पुढारी सारखी किंवा सूरज चव्हाण सारखी कॅरेक्टर या घरामध्ये येतात की नाही. खूप सारे र्युमर्स असे पण आहेत की यावेळी, म्हणजे तुम्ही निगेटिव्हली घेऊ नका, पण खूप ठिकाणी अशा पण न्यूज यायला लागलेत. खूप लोक रोष व्यक्त करायला लागलेत की बाबा प्रत्येक वेळी कोणतरी गरीब मुलगा लागतोच बिग बॉसला टीआरपी साठी. पण माझं मत असं आहे की एखादा गरीब मुलगा घ्या, त्याचं आयुष्य जर सुंदर होत असेल. सूरज चव्हाणचं उदाहरण घ्या, कुठनं कुठे गेला तो. अरे एखाद्या मोठ्या बॉलिवूडच्या सुपरस्टार सारखं घर आहे त्याचं. त्यामुळे ठीक आहे ना, एखाद्या गरीबाचा फायदा होतोय तर घ्या तुम्ही, एक नाही सगळीच घ्या. त्यामुळे काय मला नाही वाटत त्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल. पण हा एवढं 100% या बिग बॉसमध्ये कंटेस्टंट यायला मरतायत. भरपूर लोकांची नावं येत आहेत. ती गिरिजा ओग असेल किंवा बाकी सगळ्याच लोकांची नावं खूप ट्रेंड करतायत. पण ऑनेस्टली सांगायचं तर अजूनही कुणाचीही नावं रिव्हील झालेली नाही आहेत. तुम्ही ज्या ज्या सो कॉल्ड लोकांची नावं घेताय त्या लोकांची एकदा स्टोरी बघा, ते अजूनही घरातच आहेत. पण बिग बॉसचं शूटिंग ऑलरेडी सुरू झालंय. त्यामुळे याचा पण विचार करा. ज्या ज्या लोकांना तुम्हाला वाटतं की जी लोक चालले आहेत ती लोक इंस्टाग्राम स्टोरी त्यांच्या बघा, ते अजून घरात आहेत, ते घरात काहीतरी करतायत. तो हॉटेलवाला वगैरे आज 32 कापल्यात, आज 8 कापल्यात, आज 16, 8 की 8 तुम्ही 16 कापल्यात, त्याचं नाव घ्यायला तुम्ही. तो अजून पण तिथंच आहे. तो सकाळी व्हिडिओ टाकलाय बघा तुम्ही, धाब्याच्या बाहेर उभारून व्हिडिओ टाकलाय, याय लागते ते टाकलाय व्हिडिओ. त्यामुळे तो जाईल असं मला तर काय नाही वाटत. पण ऑनेस्टली यावेळी बिग बॉसमध्ये जी लोक जातील 100% त्यांच्यावरती एक बर्डनही असेल, त्यांच्यावरती एक जबाबदारीही असेल की गेला सीझन पूर्णपणे हिट झालाय. त्यामुळं आपण मराठी बाणा हे मराठी सीझन 6 त्याच्यापेक्षा जास्त अजून हिट करायचा हे त्यांच्या जबाबदारी असेल. आणि ॲज अ ऑडियन्स आपल्याकडे पण ती जबाबदारी असेल की याला अजून एंटरटेनमेंटरित्या कसं, मी स्वतः असेल किंवा बाकी सगळे रिव्ह्यू जे करतात ते असतील किंवा तुम्ही बघणारे लोक असाल, त्याला अजून कसं एंटरटेनिंग बनवावं, अजून कसं सोशल मीडियावरती युट्यूबवरती अजून किती चांगल्या प्रकारे प्रेझेंट करावं, हेच आपली ड्युटी असेल. आणि 100% कोल्हापुरी भाऊ असेल, यजमान असेल किंवा मी सर्वेश असेल, तिन्ही एकच आहे. त्यामुळे 100% तेही मी करेलच. बाकी तुम्हाला कोण कोण वाटतं की बिग बॉसमध्ये यावं, यावेळेच्या बिग बॉसमध्ये कोण कोण यावं असं तुम्हाला वाटतं, कमेंट सेक्शनमध्ये टाका. बघूया काय काय होतं. बाकी आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.